ठाण्यात आज बार आणि रेस्टॉरंट बंद. ठाणे हॉटेल असोसिएशन आक्रमक. आज खवई आणि मद्यपींना या बंदचा फटका बसलाय. सरकारने परवाना शुल्क 15% वाढवलाय तर उत्पादन शुल्क 60% वाढवलंय. या सरकारच्या निर्णयाविरोधात हॉटेल बंद आंदोलन आज करण्यात आलंय. राज्यभरातल्या सर्वच बार आणि रेस्टॉरंटने मालकांनी राज्य सरकारच्या करवाढी विरोधात आज बंदची हाक दिली होती. ठाण्यातील हॉटेल असोसिएशन कडून राज्य सरकारच्या करवाढी विरोधात घोषणाबाजी करून या करवाढीचा निषेध हॉटेल मालकांनी आज नोंदवलाय. आपण जर करवाढ करत असाल तर आम्ही परवाने सरकारकडे जमा करू, असा इशारा आज हॉटेल चालक मालकांनी दिलाय. याविषयी ठाणे हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. तर म्हणजे वाईन शॉपला वेगळे नियम, हॉटेलला वेगळे नियम. महाराष्ट्रामध्ये असं आहे, बाकी स्टेटमध्ये पण आता वॅट नाही आहे. नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला 10% वॅट लावलेलं आहे. त्याच्यामुळे आमची व्यवसायामध्ये खूप परिणाम पडलेला आहे. आजचे दिवस सगळे वाईन शॉपमध्ये दारू घेतात आणि ते लोक ग्लास आणि चकना पण ते लोकच ठेवतात. त्याच्यामुळे सगळे तिथे उभे राहून पितात. आणि स्मार्ट सिटी म्हणून बनवलेलं आहे मुंबईला. सगळे तुम्ही फुटपाथमध्ये बघा ना, सगळीकडे चायनीजचं गाडी दिसतात, तिथे ग्लास घेऊन दारू पित बसतात आणि हॉटेल आले कोणी येत नाहीये. आणि आता नवीन आणि मेन तुम्हाला वॅट लावायचे असेल तर तुम्ही प्रोडक्शन कुठे होतं तिथेच करा ना. तुम्ही सगळीकडे करायला जाऊन एका ठिकाणी करा आणि गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढणार आहे. त्याला आमची पण सपोर्ट आहे. गव्हर्नमेंट रेव्हेन्यू वाढला पाहिजे. गव्हर्नमेंट चालायचे असेल तर रेव्हेन्यूची आवश्यकता आहे. ते वाढण्यासाठी आमची हॉटेल इंडस्ट्री सगळं. अन्नाची गुजरातला वेगळं नाही, गोव्याला वेगळं नाही, महाराष्ट्राला वेगळं नाही, काय सांगाल? आता गुजरातला तर दारूच बंदी आहे आणि बाकी सगळे वॅट नाही आहे, इथे वेगळंच आहे. आणि आम्ही तर एवढा कंटाळलेला आहे महाराष्ट्रामध्ये. दारू बंदी करून टाका ना. त्याच्यापेक्षा एक वेगळं आणि रस्त्यावर दारू पिणं आपल्या मुला खराब होण्यापेक्षा तुम्ही दारूच बंद करून टाका. तर काय मागणी असेल आपली टॅक्स संदर्भात? जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय असेल? आणि आमच्या एक आज एक दिवससाठी गव्हर्नमेंटसाठी आता अधिवेशन चालू आहे, तिथे एक दिवसची आमची बंद आम्ही पुकारलेलं आहे. आणि ते नाही केलं तर आम्ही बेमुदत पण होऊ शकतं. आणि वर्षाच्या आधी ते ॲडव्हान्स फीस घेऊन ठेवतात. नाहीतर आम्ही 50% लोक आत्ता पण सरेंडर करायला तयार आहे हॉटेलवाला. काय आम्हाला नाही परवडत आणि धंदा होणार नाही आहे. आता आम्ही पण कर्ज घेऊन 1 वर्षाची फीस भरून ठेवलेलं आहे. आता आम्हाला काही करून आम्हाला 31 मार्चपर्यंत हॉटेल चालू ठेवावं लागेल. त्याच्यात नुकसान होणार आहे, बँकेचे कर्ज होणार, ते सगळं वेगळं आहे. गव्हर्नमेंट आमच्याबद्दल विचार करायला पाहिजे. तेवढाच आहे. 60% वॅट वाढवलं आहे. 60% म्हणजे कमीत कमी 150% वाढलं. 200 रुपयाचे वॅट 10% आहे. एक्सेस आता हे लावलं ते 60% म्हणजे 150%. 200 रुपयाची एक साधा ब्रँड कुठलाही क्वार्टर दारू घेतला तर 200 रुपयाला भेटायच्या. आता त्याची किंमत कमीत कमी 470 रुपये होतात. एकीकडे येऊर असो, घोडबंदर असो, इथे अनलिगल जे सगळे क्लब आहेत किंवा अनलिगल हॉटेल्स आहेत ते सुरू आहेत. त्या ठिकाणी मात्र जोरात हे चालू आहे सगळं. आणि या ठिकाणी तुम्हाला मात्र आंदोलन करायला लागते. आपण टॅक्स भरताय. मागे आम्ही मार्च 31च्या आधी दाबावाल्यांसाठी आम्ही एक वेळ आंदोलन केलेलं आहे ठाण्यामध्ये. मी तर त्याच्याबद्दल बोलतो 100% सक्सेस झालेलं आहे. 100% ठाण्यामध्ये इलिगल झाल्या होता. आता परत हे एक्साईजवाल्यामुळे सपोर्टमुळे 10% अजूनही चालू आहे. आता ते पण गव्हर्नमेंट थोडं हे केलं तर बंद होऊन जाईल.